विजय संभाजी मुसळे, गाव थोडगावाडी. जलतारा हा योजनेतून आपल्याला भरपूर फायदे झाले. वरती जमिनीला वापसा वगैरे होत नव्हती, रान ते या खड्ड्यामुळे पाणी शोषण करून घेतले व तसेच काही बोरांनी पाणी वाढायची क्षमता आहे. ऊसाचे क्षेत्र वाढेल, जलताऱ्याचं पाणी चांगल्या प्रकारे होईल खड्डे केले तर. कारखान्यामार्फत गोरे साहेब तसेच कुरे साहेब यांनी आम्हाला वारंवार संपर्क केला. जलतारा खड्डा खंदा असे आश्वासन दिले. आपण 10 खड्डे खणले तर आपल्याला निश्चित याचा फायदा झालेला आहे. मी देवीदास निवृत्ती केंद्रे, माझी मिसेस सरपंच आहे आणि एक मुलगा इंजिनियर आहे आणि व्यंकट मुंडे आमचा रोजगार सेवक आहे, वकील पण आहे. आणि सगळ्याच्या प्रयत्नानं आम्हाला ह्याचं मार्गदर्शन आमच्या कारखाना सिद्धी शुगर कारखान्याच्या अविनाश भैया आले होते, पुन्हा त्याचे सहकारी आले होते, त्याने सुद्धा मार्गदर्शन केलं आम्हाला आणि आम्हाला ते पटलं. ते आम्हाला पटलं आणि त्याच्यामुळं आम्ही काम सुरुवात केलं. आणि प्रत्येकाच्या विहिरीच्या जवळ, बोरच्या जवळ आम्ही खड्डे मारले तर ते पाणी वाढलं बरं काय, आणि जमिनीत वापसा पण झाला. आता माझ्या स्वतःच्या विहिरीच्या जवळ खड्डे मारलेत मी, तिथं वापसत नव्हतं रान. आता तुम्हाला बघायचं असेल तर माझ्यासोबत चला, वापसले रान आणि पाणी पण वाढले. नमस्कार, मी नितीन गोरे, सिद्धी शुगर अँड आलाडी इंडस्ट्रीज लिमिटेड, महेशनगर उजना चा कर्मचारी बोलतोय. आज ग्रामपंचायत थोडगा आणि थोडगावाडी अंतर्गत रोजगार हमी योजना शासनामार्फत जवळपास 600 जलतारा खड्ड्याची वर्क ऑर्डर थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत ही वर्क ऑर्डर पंचायत समितीच्या माध्यमातून माने साहेबाच्या मार्गदर्शनानुसार आज ती जलताराची वर्क ऑर्डर आलेली आहे. त्यापैकी जवळपास 280 जलतारा शोषखड्डे आज थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत आज या 2 गावामध्ये जलतारा शोषखड्डे घेतलेले आहेत. त्याचा मूळ जलताराचे मूळ जनक पुरुषोत्तम वायाळ साहेब यांनी ह्या जलताराचं सुरुवात केली. साधारणपणे आजपर्यंत जेवढ्या काही योजना पाणी आडवा असतील, पाणी जिरवा असतील, जलयुक्त शिवार असतील, नाला बिल्डिंग असतील, तर एकूण योजनेचा जर विचार केला तर जलतारा हा इतर योजनेच्या तुलनेत हा सफिशियंट मध्येच पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने करणारा हा जलतारा प्रकल्प आहे. आणि जवळपास अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जवळपास सर्वात जास्त जलतारा ह्या थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायत अंतर्गत हे जलताराचं काम युद्ध पातळीवर केले गेलेलं आहे. त्यामध्ये मुळात सुरुवात आपण सिद्धी शुगर अंतर्गत याची पुरुषोत्तम वायाळ साहेब जलताराचे जनक यांना बोलवून कारखान्याचे चेअरमन सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब, त्यानंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक अविनाशजी जाधव साहेब, संचालक सूरजजी भैया साहेब, व्हाईस प्रेसिडेंट श्री होंडाव साहेब आणि जनरल मॅनेजर केन श्री मिटकर साहेब यांचं आमूलाग्र असं मार्गदर्शन या जलताराच्या माध्यमातून आलेलं आहे. तरी थोडगा आणि थोडगावाडी ग्रामपंचायतमध्ये जी काही जलताराची कामं शासनाअंतर्गत जी झालेली आहेत त्याबद्दल सरपंच थोडगा आणि थोडगावाडी यांचे प्रतिनिधी श्री केंद्रे हे आपला अनुभव आणि जी काही कामं केलेली आहेत त्याबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन करतील. सरपंच साहेब बोला. नमस्कार, मी कमलाकर देवीदास केंद्रे, सो मुक्ताबाई देवीदास केंद्रे यांचा द्वितीय चिरंजीव. आज आमच्या मावशीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळं आमची आई अहमदपूरमध्येच आहेत आणि पत्रकार बंधू अचानक आले आणि आम्हाला म्हटले की आता तासाची बाईट घ्यायची आहे. त्यामुळं आम्ही धावत पळत मला चला यांच्यासाठी आपण वेळ काढून येऊ आणि त्यांना जी पुरेशी माहिती हवी आहे ती देण्याचा प्रयत्न करू. आज या योजनेचं जसं यांनी सांगितलं, एप्रिल महिन्यामध्ये जो कार्यक्रम झाला होता पुरुषोत्तम साहेबाच्या हाताने आपल्या कारखान्यावरती, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आणि आदरणीय अविनाश भैया यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा त्यांनी उद्घाटनासाठी आपल्या थोडगा ग्रामपंचायतला येऊन या जलताऱ्याचं उद्घाटन केलं त्यावेळेस
हा कार्यक्रम घेण्याचं एक मुख्य जे उद्दिष्ट होतं आमचं ते हे होतं की जे छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ घेऊन हे शोषखड्डे घेता येणं शक्य नाही आहे. तर हे काम आपण ग्रामपंचायत मार्फत कसं करता येईल आणि ग्रामपंचायतला हे सार्वत्रिक मध्ये कसं आणता येईल आणि त्याचा मग पंचायत समिती असेल किंवा कृषी विभाग असेल या विभागाकडून याला कुठला तरी निधी कसा उपलब्ध करता येईल या अनुषंगाने मी आणि मग माझ्यासोबतच आमचे रोजगार सेवक श्री डॉक्टर ॲडव्होकेट मुंडे यांच्या सहकार्याने आम्ही प्रस्ताव दाखल करायला सुरुवात केली. आणि मे महिन्यामध्ये जसं मी सांगितलं आम्ही 100 खड्ड्याची वर्क ऑर्डर मे महिन्यामध्ये कंप्लीट केली, जे फेज 1 होता आमचा. त्यानंतर फेज 2 मध्ये आम्ही 500 खड्ड्याची वर्क ऑर्डर घेतली आणि त्यापैकी ऑलमोस्ट 250 खड्डे फेज 2 चे सुद्धा कंप्लीट झालेले आहेत. आणि आता फेज 3 जे आहे ते आम्ही प्रस्तावित आहे पंचायत समितीला. त्याची वर्क ऑर्डर आपल्याला दसऱ्याच्या नंतर भेटेल, कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता सध्या सोयाबीन आणि कापसाचं उत्पन्न असल्यामुळे आपण सध्या ते खड्डे पाडू शकत नाही. जसं हे उत्पन्न निघेल त्यावेळेस ते खड्ड्याचं पण काम आपलं सुरुवात होईल. आता या जलतारेचा जे मुख्य उद्देश आहे, म्हणजे का चालू केलं किंवा का सुरू केला हा उद्देश, म्हणजे हा उपक्रम राबवण्याचा मूळ उद्देश जो आहे तो थोडगा ग्रामपंचायतमध्ये थोडगा आणि थोडगावाडीच्या दोन्ही गावामध्ये मिळून जवळपास 1000 एकर ऊस क्षेत्र आहे. आणि ऊस क्षेत्राला उन्हाळ्यामध्ये नेमकं मे महिन्यामध्ये जवळपास 1 महिन्याचा पाणी तुटवडा पडतो. थोडग्याच्या मोठ्या तळ्यासाठी जे अहमदपूर पासून जवळ असल्यामुळे त्याच्यावरती आरक्षण येतं आणि मे महिन्यामध्ये कुठलंच पाणी आपल्याला वापरता येत नाही शेतीसाठी. आणि जे हगदाचा साठवण तलाव आहे तो साठवण तलाव मे महिन्यामध्ये कोरडा पडतो. आणि जो 1 महिन्याचा जो कालावधी आहे त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास दोन्ही गाव मिळून 5000 ते 6000 टन ऊसाचं उत्पन्न कमी होते. त्यासोबत जे शेतकरी दुसरे उत्पन्न घेतात, जसं आता कुणी कापसाचं उत्पन्न घेतंय, कुणी गव्हाचं उत्पन्न घेतंय, कुणी भुईमुगाचं उत्पन्न घेतंय, अशा शेतकऱ्यांना प्रत्येकाला तळ्यावरूनच पाईपलाईन करणं शक्य नाही. काही जणांचे बोरवेल आहेत, काही जणांचे विहिरी आहेत. तर विहिरीचं आणि बोरवेलचं पाणी कसं वाढवता येईल आपल्याला आणि कसं जास्तीत जास्त क्षेत्र हे भिजवणी खाली आणता येईल आणि शेतकऱ्याचा कसा फायदा करता येईल या अनुषंगाने आपण हे योजनेचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या पुढचं मार्गदर्शन आपल्याला ॲडव्होकेट मुंडे साहेब करतील. मी ॲडव्होकेट व्यंकट मुंडे, राहणार थोडगा. या ठिकाणी थोडगा ग्रामपंचायत अंतर्गत या जलताराविषयी कार्यक्रम घेतला. अविनाश भैया, लटपेटे मॅडम, तहसीलदार मॅडम, गट विकास अधिकारी यांनी आम्हाला या शोषखड्ड्याविषयी माहिती दिली आणि लगेचच आम्ही पंचायत समितीला प्रस्ताव सादर करून हे 600 खड्ड्याची मंजुरी या ठिकाणी घेतलेली आहे आणि युद्ध पातळीवर काम चालू आहे. शेतकऱ्याला या खड्ड्यापासून एवढा फायदा आहे. आता आपण इथं उभा टाकला, इथं वापसाच होत नव्हता, तर ह्या खड्ड्यामुळे त्या शेतकऱ्याला त्या कापसाच्या रानामध्ये अतिशय चांगला वापसा या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी आम्ही काम चालू आहे. याचे मास्टर काढणं पंचायत समिती अंतर्गत या ठिकाणी चालू आहे. आता लागलीच आपल्याकडे हा शेतकरी पण आहे. या शेतकऱ्याला पण तुम्ही विचारू शकता की यांच्या कापसाला जे यांनी इथून फवारणी करण्यासाठी आपला तलाव जवळपास 500 मीटर अंतरावरती आहे. खंद्यावरती घागर घेऊन त्याला तिथून पाणी आणून कापूस फवारा लागत होता. आपल्या या खड्ड्यामुळं त्यांना त्या पाण्याची सुद्धा कशी व्यवस्था झाली हे पण त्यांनी स्वतःच मनोगत व्यक्त करतील. हे रान आता वापसाला आम्हाला पाणी जर थोडं लांब आणावं लागत होतं. इथे इथं पाणी वापस खड्डा असल्यामुळे आम्हाला पाण्याला जवळ पाणी सुविधा झाली. वापसा होत नव्हती, ती वापसा व्हायला लागली. चांगला कार्यक्रम, व्यवस्थित खड्डे चांगले त्या पद्धतीने आमचं काम ग्रामपंचायत केले. आवाज बहुजनांचा.